Discovery of Buddha in India. Bhavatu sabbamangalam rakkantu sabbadevata sabbabuddhanubhavena sada soti bhavantu te. Bhavatu sabbamangalam rakkantu sabbadevata sabbadhammanubhavena sada soti bhavantu te. Bhavatu sabbamangalam rakkantu sabbadevata sabbasanganubhavena sada soti bhavantu te. साधु साधु साधु. भगवान बुद्ध की अमरवाणी. विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपद सारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही. काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे. विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे. या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे. यानेच प्रेरित होऊन अनेक चीनी प्रवासी मंगोलियातील भयानक अरण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले. तेव्हा धम्मपदाची अवीट गोडी घेण्यासाठी, भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे. याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया. नमो बुद्धाय. धम्मपद मल्लवग्गो क्रमांक 242 ते 248. मलिथिया दुचरितं मचरंग ददतो मलंग मलावे पापका धम्मा अस्मि लोके परिमिच. दुश्चरित हा स्त्रियांचा मळ होय. कृपणता हा दात्यांचा मळ होय. पापधर्म हे इहलोकी आणि परलोकी खरोखरच मळ होत. ततो मला मलतरंग अविजा परमंग मलंग एतंग मलंग पत्वान निमला होय भिक्खू. या सर्व मळाहून अविद्या हा अधिक मलिन असा परममळ होय. भिक्षुनो, या मळाला टाकून तुम्ही निर्मळ व्हा. सुजीविंग हिरिकेन काकसुरेन दसीना पक्कंदिना पगंबमेन संकिलिठन जीवितंग. निर्लज्ज कावळ्यासारखा शूर, विनाशी, घुसणारा, धृष्ट आणि दुष्ट अशा माणसाचे जीवित सोपे व सुलभ असते. हिरिमताच दुजीविंग निचिंग सुचिगवेसेना अलिनेन पगंबेमेन सुद्धा जीवेन पसता. परंतु ज्याला लज्जेची चाड आहे, जो नित्य सूचित गोष्टींच्या शोधात असतो, जो सावधान न गुरफटलेला व शालीन आहे, जो शुद्ध उपजीविका करतो व जो द्रष्टा आहे, त्याचे जीवित कष्टप्रद असते. योपानमती पातेती मुसावादंगच
भासती लोके अधिनंग आदियाती परदारंगच गच्छती सुरामेरय पानंगच योनुरो अनुयुयती इदवे मेसो लोकस्मी मुलंग खनती अत्तनांग। जो ह्या जगात प्राण्यांची हिंसा करतो, खोटे बोलतो, जे कोणी दिले नाही ते घेतो, परदारागमन करतो, दारू मद्याधिकांच्या पानात रंगलेला असतो, तो इहलोकातच आपली मुळे खणीत असतो। एवंग भो पुरीस जानाही पापदम्मा असह्यताम मातंग लोभो अधम्मोच चिरंग दुःखाय रंदयू। अशा रीतीने हे माणसा, तू हे जाण की पापधर्माचा संयम न केल्यास वरील प्रकार होतात। लोभाने आणि अधर्माने तुला चिरकाल दुःखात शिजवून येऊ नकोस। डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।